नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. दिसतं तसं नसतं असं आपण कधीतरी म्हणून जातो आणि याचाच अर्थ असा की वरकरणी तुम्हाला जे काही दृश्य दिसतंय त्याच्यात जर का तुम्ही डोकावून बघितलं नाही, निरीक्षण शक्ती तुमची जर का तेवढीशी केंद्रित केली नाही, तर मग तुम्हाला खरं चित्र कधीच दिसत नाही. परवा आठवतंय मोदीजी शाळकरी मुलांसोबत त्यांनी संवाद साधला. आता परीक्षा येणार आहे. मार्च महिना हा परीक्षांसाठी असतो आणि त्याच्या तयारीमध्ये आज सगळा विद्यार्थी वर्ग गुंतलेला आहे. तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला मोदींनी आणि आपण तो सगळा संवाद टीव्हीवरती बघितला. त्यात मोदी बोलताना त्या मुलांना काय म्हणाले, की तुमच्या हातात काय आहे त्याचा विचार करा. म्हणजे अनेकदा आपण काय विचार करतो, अरे हे असतं तर मी ते केलं असतं. ते असतं तर मी ते केलं असतं. मोदींचा स्वभाव तसा नाहीये. मोदी काय करतात, की ठीक आहे माझ्या हातात काय आहे बाबा? माझ्या हातात ₹10 आहे. मग ह्याच्यात मी काय करू शकतो? अशा दृष्टीने त्यांचा विचार सुरू होतो. आणि हे काही केवळ त्या भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी जो शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तेवढ्यापुरतं मर्यादित खरोखरच नाहीये मित्रांनो. ते जे उपदेश देतात ना, ते तसं जीवन जगलेले आहे आणि म्हणून सार्थ उपदेश देऊ शकतात ते. आता कल्पना करा तुम्ही, की तुमच्या हातात काय याचा विचार करा. मग तुम्हाला मार्ग सुचत जातील. असं मोदी जे म्हणाले, ते त्यांनी प्रत्यक्षात परराष्ट्र नीतीमध्ये कसं अवलंबलेलं आहे, हे सांगण्यासाठी तर हा व्हिडिओ मी करते. ट्रम्प हा एक मोठा इम्पेडिमेंट आहे, अडसर आहे, अडथळा आहे, असं तुम्ही आणि मी सगळे मानतो. आपण सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय आनंदामध्ये होतो, की ट्रम्पनी जो धडाका लावलेला होता त्यांच्या कार्यक्रमाचा, तो बघून आपण सगळेजण खुश होतो. आपण कुठे हिरमुसलो, त्यांनी ज्यावेळेला भारतावरती टेरिफ लावली आणि मग त्या अंदाजाने तुम्ही बघाल, त्या अंदाजाने भारतावरती काहीतरी झळ येते आहे, आपल्याला त्याची धग लागते, असं जेव्हा आपल्याला वाटलं, त्यावेळेला आपण ट्रम्पच्या विरोधामध्ये बोलायला लागलो. पण हे जे काही संकट आलं म्हणा किंवा ट्रम्पच्या धोरणामधला हा जो फरक झाला, त्या फरकाने आपण जितके व्यथित झालो, आपण का व्यथित झालो? कारण मोदींच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण झाले असं तुम्हाला आणि मला खरोखर मनापासून वाटत होतं. आणि ह्या माणसाच्या मार्गामध्ये अडथळे असता कामा नयेत, कारण तो कुठेतरी अतिशय वेगाने देशाला नेतोय, प्रगतीच्या मार्गाने नेतोय. त्यांच्या मार्गामध्ये जो कोणी अडथळा निर्माण करेल, तो आपल्याला आपल्या मनामध्ये शत्रू वाटायला लागतो आणि म्हणून आपण अशी सगळी रिएक्शन देत होतो. पण विचार करा, मोदींसारखा विचार करा. मोदींनी काय विचार केला असता? माझ्या हातामध्ये काय आहे बाबा? तिथून मी सुरुवात करतो विचाराला. आणि मी अनेकदा असं म्हणते, की आपलं डोकं जिथे चालायचं थांबतं, तिथे मोदींचं सुरू होतं. कारण त्यांना नेमकं हे माहिती आहे, माझ्या हातामध्ये काय आहे. म्हणून ट्रम्प कसे वागणार ट्रम्प कसे वागणार ह्याचा हिशोब लावता लावता मोदींना त्याच्यामध्ये संधी दिसल्या, अवसर दिसला, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी संपूर्ण सरकारला कामाला लावलं. आपली परराष्ट्र नीती तशा मार्गाने नेली, हे त्यांचं कौतुक आहे. तुम्हाला खोटं वाटेल, म्हणजे इतके होस्टाईल ज्याला म्हणतो आपण, म्हणजे विरोधामध्ये गेलेले ट्रम्प आणि ते एक ऍक्शन्स घेतायत आणि त्या भारताच्या पथ्यावर पडतायत. त्या भारताच्या हिताच्या ठरतायत. असं मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला खरं वाटेल का? मला निश्चित खरं वाटणार नाही. बरोबर आहे? त्यामुळे हे समजून सांगण्याची गरज आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही कल्पना ही दुसरी कारकीर्द जेव्हा सुरू झाली ट्रम्पची, खास करून त्याचा आपण विचार करू. सुरुवातीचा धडाका तुम्हाला आठवत असेल. ते काय तर जेंडर बायस म्हणजे काय? स्त्री-पुरुष समानता. स्त्री-पुरुष समानता म्हणून नुसते हे लोक थांबत नव्हते. तर मग त्याच्यामध्ये तृतीयपंथी पण घुसले. तृतीयपंथीयांना सुद्धा तशीच वागणूक मिळाली पाहिजे. आपल्या समाजामध्ये असं काहीच नाहीये. आम्ही तर अर्धनारी नटेश्वराला ईश्वर मानतो आहोत. तेव्हा भारतीय संस्कृतीसाठी हे सगळं वेगळं नाही. परंतु ते ज्या विकृत स्वरूपामध्ये अमेरिकेमध्ये स्वीकारलं गेलं, त्याच्याने आपण व्यथित झालो होतो. तुमचं सेक्स चेंजची ऑपरेशन करायची. म्हणजे एखाद्या मुलीला आपण मुलगा आहे असं वाटलं,
तर मग तिचे स्त्री म्हणून असलेले अवयव काढून टाकायचे. हा जो काही प्रकार तिकडे म्हणजे अन्यायाचा कळस झाला. आणि असं ऑपरेशन जर का करायचं ठरलं तर त्याच्यात आई वडील सुद्धा हस्तक्षेप करू शकत नव्हते. अशा तरतुदी काही राज्यांनी करून ठेवल्या. त्याच्यामध्ये जवळजवळ $250 बिलियन हे मेडिकल प्रोफेशननी उकळले. उकळले मी म्हणते कारण ते सरकारकडून गेलेले होते. दुसराच असा जो प्रकार होता तो क्लायमेट चेंज. हवामानामध्ये बदल होतोय. जणू काही हे लोक हवामानातला बदल थांबवू शकणार आहेत. असं काही नाहीये. ते जे चक्र आहे हवामानाचं त्या चक्रानुसार प्लस मायनस होत असतं. हे काही पहिल्यांदाच होतंय असं नाहीये. पृथ्वीवरती अनेक वेळेला उत्तर ध्रुवावरचं बर्फ पूर्णपणे वितळतं आणि तो जो भूभाग आहे तो हॅबिटेबल होतो म्हणजे मानवी वस्तीसाठी सुयोग्य होऊन जातो. हे इतिहासामध्ये अनेक वेळा झालेलं आहे. परंतु हे लोक असा आणत होते, की जणू काही आपण काहीतरी करतोय त्यामुळे बर्फ वितळतंय तेव्हा हे थांबवा, हे थांबवा. हे थांबवा म्हणजे काय? तर मग तुम्ही काय ती अणुवीजच वापरू नका, तुम्ही हे तेल वापरू नका म्हणजे खनिज तेल वापरू नका. हे जे 50 गोष्टी त्यांचं म्हणणं असं होतं, की युरोपामध्ये आणि अमेरिकेमुळे पृथ्वीचं वातावरण प्रदूषित होत नाहीये. ते प्रदूषित कोणामुळे होतंय? ते आशियामुळे होतंय. आशियामुळे का होतंय? कारण तुमच्याकडची जी कारखानदारी आहे, तिथे तुम्ही प्रदूषणावरती प्रतिबंध लावलेला नाहीये आणि म्हणून तुमच्या प्रदूषणामुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे आणि म्हणून तुमच्यावरती भुर्दंड घालायचा. तुमचे कार्बन काउंट मोजायचे. हा सगळा प्रकार आठवत असेल तुम्हाला सगळं. ज्या पद्धतीमध्ये जगाचं राजकारण चालवलेलं होतं डेमोक्रॅट्सनी, ते सगळं आठवलं की मती गुंग होते. बॉर्डरलेस स्टेट्स. कुठच्याही राष्ट्राला भौगोलिक सीमा असता कामा नये. म्हणजे काय तर इकडच्या लोकांनी तिकडे जावं, तिकडच्यांनी इकडे जावं. त्यांना तिथे सुद्धा लीगल स्टेटस द्या. त्यांना मतदान करू द्या. ह्याच भानगडीमध्ये भारतात घुसलेले जे रोहिंग्या होते, त्यांना काढून टाकणं आपल्याला मुश्किल झालं कारण इथली न्याय व्यवस्था सुद्धा त्या धारेमध्ये वाहून गेलेली दिसत होती आपल्याला. सर्व देशांमधलं इमिग्रेशनची पॉलिसी बघा. युरोपमध्ये जे सगळे मुस्लिम देशामधून गेलेले रॅडिकलाइज इमिग्रंट्स आहेत, त्यांनी आज काय हैदोस घालून ठेवलेला आहे बघा. परंतु त्याचं नाव घ्यायचं नाही. त्याचं नाव घ्यायचं नाही. जिथे कुठे आपल्याला विरोध होईल ती राजवट कोलमडून टाकायची. हे जे सगळं राजकारण चाललेलं होतं त्याच्यासाठी पैसा दिला जात होता USAID मधून आणि नॅशनल एन्डॉवमेंट फॉर डेमोक्रेसी अशा ज्या संस्था होत्या त्याच्यावरती ट्रम्पनी कुऱ्हाड चालवली आणि तो पैसा सगळा बंद केला. प्रत्यक्षामध्ये हे जे प्रोग्राम्स होते त्याच्यामधून डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकनांमधले काही गलेलठ्ठ लोक जे आहेत पैशांनी त्या सगळ्यांचे खिसे भरले जात होते. ते ट्रम्पनी थांबवले आणि ह्या सगळ्या ऍक्शन्स ते घेत होते तोपर्यंत आपण त्यांना डोक्यावर उचलून धरलो. दुसरी ऍक्शन त्यांची काय बघा. त्यांनी युक्रेन युद्धाच्या निमित्ताने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेमुळे नेटो कुठली तरी बेहत्तर पण मी युक्रेन युद्धामध्ये फुकट पैसा देणार नाही ही ट्रम्पची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे आणि ती अजूनपर्यंत टिकून राहिलेली आहे. टिकून राहिले. त्यांनी ग्रीनलँडचा जो प्रश्न काढला त्या ग्रीनलँडच्या प्रश्नामुळे पेच असा निर्माण झाला की नेटो वरती स्वाक्षरी केलेला एक देश डेन्मार्क त्याची भूमी गिळंकृत करण्यासाठी अमेरिका सैन्य वापरीन म्हणायला लागला. म्हणजेच अमेरिका नेटोच्या विरोधात उभी राहिली. तेव्हा नेटोचं पावित्र्य राहिलं नाही, त्याचा रेलेव्हन्स राहिला नाही आणि मग जिथे नेटो नाही तिथे युरोपियन युनियन तरी एकत्र राहू शकते का? एकसंध राहू शकतो का? युरोपियन युनियनचं डिसइंटिग्रेशन विघटन ही पथ्यावर पडणारी बाब आहे कारण हे सगळे जे सोरोस प्रणीत पिट्टे बसलेले आहेत ना ते युरोपियन युनियन चालवत आहेत आणि ते आपल्याला हे सगळे उपदेश ऐकवत होते. क्लायमेट चेंज, जेंडर बायस, काय तो तुमचा रिलिजियस बायस, बॉर्डरलेस स्टेट्स हे सगळ्या कल्पना कुठून आल्या त्या? डायव्हर्सिटी, इक्विटी, इन्क्लुझिव्हनेस या सगळी जी पोपटपंची चाललेली होती ती सगळी तिथून चालली होती. तेव्हा युरोपियन युनियन कोसळली तर हे सगळ्या लोकांना घरी जाऊन बसावं लागेल. ते काम कोणी केलं? ते ट्रम्पच्या ऍक्शन्समुळे झालं. युक्रेनमध्ये आपण पांगळे आहोत हे अजूनही युरोप
मनाने मानायला त्यांना जड जात आहे. वस्तुस्थिती अशी आहे की ते चटके आता बसायला सुरुवात होणार आहे. चीनच्या विरोधात काय झालंय बघा, चीन ही 2 नंबरची शक्ती आहे आज जगामध्ये. आणि चीनमध्ये त्यांनी जी उत्पादन क्षमता निर्माण केलेली आहे ती अशी आहे की संपूर्ण जगाला पुरवठा इथून होईल. जगाने काहीही मॅन्युफॅक्चर करू नये, ते सगळं चीन करेल. पण आता जे टेरिफ वॉर झालं, ट्रेड वॉर झालं, त्याच्यामुळे चीनला खूप मोठा दणका बसलेला आहे. आणि ह्या दणक्यामुळे चीन जो वारंवार अनेक देशांशी निगोशिएशन्स करताना सुद्धा त्यांचे हात पिरगाळायचा प्रयत्न करत होता, त्याच्यासाठी चीनला आज 10 वेळा विचार करावा लागतोय. कारण चायना प्लस पॉलिसी जी आहे ती आता मान्य झाली आहे. चायना प्लस म्हणजे काय? की एकच एक चायना असता कामा नये. एकच एक चीन हा सगळ्या जगाला काही ते मॅन्युफॅक्चर करून पाठवेल आणि दुसरं कोणी मॅन्युफॅक्चर करू नका. हे जे तत्व आणलेलं होतं सोरोस गँगनी, ते तत्व ट्रम्पनी पायदळीत उडवलंय. ट्रम्प म्हणतात, "मी माझ्या देशात मॅन्युफॅक्चरिंग सुरू करेन." पण त्याचा दुसरा अर्थ असा, की मोदींचं जे आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया प्रोजेक्ट त्याला सुद्धा अप्रुव्हल मिळालं. कारण तू जर का तुझ्या देशात करतो, तर मी माझ्या देशामध्ये करतो. चायना प्लस पॉलिसी जी आहे याचा अर्थ असा की परत एकदा मॅन्युफॅक्चरिंग त्या त्या भागामध्ये पाठवून द्या. त्याचा फायदा सुद्धा भारताला कसा झालाय बघा. म्हणजे चीनला बसलेला दणका हा भारताला फायदा देऊन गेला आणि त्याचा मोदींनी फायदा उचललाय. तो कसा उचललाय ते आपण आता बघू. अफगाणिस्तानमध्ये काय ऍक्शन घेतल्या गेल्या, बायडेन सरकारने त्याच्यामधून आपलं सैन्य मागे नेलं. आपलं सैन्य मागे नेलं. ट्रम्पनी त्यांना 4 दाखवले जरूर राहिले असतील, की अशा प्रकारे एवढं मोठं इक्विपमेंट सोडून गेले हो वगैरे वगैरे. परंतु ट्रम्पनी अफगाणिस्तानमध्ये हस्तक्षेप केलेला नाही. कसं केलंय बघा, ते अफगाणचे तालिबान आज पाकिस्तानला छळछळ छळत आहेत. त्याच्यावरती अमेरिकेने काही सोल्युशन दिलंय का? काहीही तोडगा दिलेला नाहीये. ते पाकिस्तानच्या बाजूने उभे राहिलेत का? उभे राहिले तर तालिबानांना आज पाकिस्तानवरती हल्ले करणं कठीण जाईल. लक्षात ठेवा, दर आठवड्याला तालिबानला अजूनही पैसे अमेरिकेतून जातात. ते जे काही $1,000,000 जातात त्याच्यावरती आज अफगाणिस्तानचं राज्य चालवलं जातंय. मग अमेरिका सहज सांगू शकते, की हे हल्ले थांबवा, नाही तर तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहीत. एकदा तरी ऐकलं का तुम्ही? अजिबात ऐकलेलं नाही. म्हणजेच ट्रम्प सरकार जे आहे ते एक प्रकारे उत्तेजन देतंय ह्याला. कारण भारताने तेल खरेदी केली तर रशियाला उत्तेजन मिळतं युक्रेन युद्ध करायला. ही थिअरी आम्ही इकडे लावली समजा, तर ट्रम्प त्यांना पैसे देत आहेत म्हणून अफगाणिस्तान पाकिस्तानवर हल्ले करू शकतायत. असं कोणी म्हटलं तर? आणि आहे. भारताने काय केली, संधी कसली उचलली, की ह्या सगळ्यांच्या भांडणामध्ये तालिबानशी संबंध सुरळीत करून घेतले आणि त्याचे फायदे जे आहेत ते आज भारताला मिळत आहेत. तुम्ही पश्चिम आशियाचा विचार करा. पश्चिम आशिया म्हणजे आतापर्यंत ज्याला आपण मध्य पूर्व म्हणत होतो. तिथले जे देश आहेत त्या देशांमध्ये ट्रम्पनी सगळं राजकारण ढवळून टाकलेलं आहे. गाझा पट्टीचं सोल्युशन जे आहे ते आतापर्यंत एकच गुऱ्हाळ चाललेलं होतं. 2 देश असले पाहिजेत का? एकच देश असला पाहिजे. काय त्याला म्हणतात तो वायडर इस्रायल पाहिजे का पॅलेस्टाईन पाहिजे? गाझामध्ये काय करायचं? हे सगळे मुद्दे जे आहेत ते ट्रम्पनी वाऱ्यावरती टाकले आणि त्यांनी सांगितलं नथिंग डुईंग, गाझा खाली करा, तिथे आम्ही रिव्हिएरा बनवणार. हे आमचं असेल, तिथे दुसऱ्या कोणालाही ऑक्युपेशन नाही. या ठाम भूमिकेच्या भोवती एकही अरब देश आज पॅलेस्टाईनचं पोपटासारखं वर्णन करताना तुम्हाला दिसत नाही. मग तो सौदी अरेबिया असो, तुर्कस्तान असो, कतार असो की कोणी असो. त्यांच्यापैकी कोणीही अमेरिकेच्या ह्या मूळ कल्पनेला आक्षेप घेतलेला नाही, हे लक्षात ठेवा. तेव्हा हे जे आहे का झालं आणि त्याच्यामधून 2 गोष्टी झाल्या. हमासचे निशस्त्रीकरण करा म्हणून त्यांनी आग्रह धरलेला आहे. त्याचबरोबर इराणवरती जो दबाव टाकलेला आहे त्याच्यातून हुदी आणि हिजबुल्लाह यांचा सुद्धा बंदोबस्त. म्हणजेच एकंदरीत पश्चिम आशिया किंवा ज्याला मध्य पूर्व म्हणायचे आतापर्यंत तिथून डिरॅडिकलायझेशन, दहशतवादी कट्टरपंथी संघटनांचं
दहशतवादी कट्टरपंथी संघटनांचं जे प्राबल्य होतं या प्रदेशामध्ये, ते प्राबल्य कमी करण्यामध्ये ट्रम्प यांच्या कार्यशैलीने आपल्याला हातभार लावलेला आहे. आणि हे अखेर भारताच्या पथ्यावर पडलेलं आहे. ज्या पद्धतीमध्ये त्यांनी या ऍक्शन्स घेतल्या, त्या पद्धतीमध्ये मध्य पूर्वेला परत एकदा जाग आली, की काय आपण काय करत होतो गेले 60-70 वर्ष, कसलं राजकारण चाललेलं होतं आणि या सगळ्यातून काही नवी वाट निघणार आहे का, याचा विचार करायला ट्रम्प यांनी भाग पडलं. त्यांनी ज्या पद्धतीने मी एक व्हिडिओ केला तो तेल खरेदीवर केलाय की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी. हा जो त्यांचा आग्रह आहे तो सुद्धा भारताने कसा वापरून घेतलाय बघा. कारण भारताची तेल खरेदी थांबवली रशियाची, तर शुद्धीकरण करून जाणारं स्वस्त तेल युरोपला मिळणार नाही. म्हणजे दबाव युरोपवर आलाय, भारतावर आलेला नाहीये. ही गोष्ट कोणीही, सगळे तुम्हाला दडपून कोणी दडपून ठेवलेली आहे गोष्ट, पण अखेर ती सुद्धा भारताच्या फायद्याची झालेली आहे. तेव्हा डिस्रप्टिव्ह पॉलिसी म्हणजे काय, की आतापर्यंत सगळं सुरळीत चाललेलं होतं. अमेरिका म्हणणार भारताने पाकिस्तानला अमुक करावं, मग भारत म्हणणार छे छे, द्विपक्षीय वाटाघाटी होतील, उरलेलं कोणी आम्हाला त्यात नको. म्हणजे ठराविक भूमिका होत्या. कुठचाही प्रश्न घेतला की त्याच्यावर ही पार्टी हे म्हणणार, ही पार्टी हे म्हणणार आणि कुणी तसूभरही ढळायला तयार नव्हतं. ते सगळं त्यांनी उधळून लावलं. म्हणजे एक प्रकारे जो बुद्धिबळाचा पट आजपर्यंत मांडलेला होता आणि एक एक प्यादं जे आहे ते आपल्या मुख्याच्या जागा घेऊन बसलेलं होतं. त्या मोक्याच्या जागावर काही नाही, अख्खा पट आता उधळला गेल्यामुळे पुन्हा एकदा जमिनीवरती पाय लावा आणि विचार करा की तुमच्या स्ट्रेंथ काय आहे. कळलं तुम्हाला मोदी का चमकतायत ते. मोदी का चमकले? त्यांनी युरोपवरती इतकं असह्य दडपण आणलं की युरोपला तुमच्या दारात यावं लागलं की आमच्याशी फ्री ट्रेड डील करा. त्यांनी ब्रिटन आणि त्याला 5 म्हणतात त्या सगळ्या देशांना उडवून लावलं. त्याच्यानंतर ते सगळे तुमच्याकडे आले, फ्री ट्रेड अग्रीमेंट करा. मध्य पूर्वेवर किंवा पश्चिम आशियावरती अशा प्रकारे दडपण आणले की आता ते तुमच्याकडे आले, आमच्याशी ट्रेड डील करा. हे सगळं काय चाललेलं आहे? एक एक ठिकाणी ट्रम्प हे संकट निर्माण करतायत. संकट तर भारतासाठी पण होतं, पण भारताने त्याचा पॉझिटिव्ह कसा वापर करून घेतला हे बघा. तेव्हा मोदींचा हा स्वभाव आहे, माझ्या हातामध्ये काय आहे, माझ्या हातात जे आहे त्याचा वापर मी कसा करणार, ह्याचा ते सतत विचार करतात. आणि ते एवढंच आहे. मोदींनी त्यांचा एकतरी मुद्दा सोडलाय का, मला तुम्ही सांगा. ट्रम्पचे 2 महत्वाचे मुद्दे काय होते, कोणी तुम्हाला सांगणार नाही. ट्रम्पचे मुद्दे होते, तुम्ही ब्रिक्स मधून बाहेर पडा. भारत ब्रिक्स मधून बाहेर पडणार आहे नाही. या सप्टेंबर मध्ये ब्रिक्स संमेलनाचे अध्यक्ष यजमान पद भारताकडे आहे आणि त्यातून भारत बाहेर पडलेला नाही. ट्रम्प काय सांगत होते की तुम्ही डॉलर मध्ये सगळा व्यवहार करा, तुमच्या तुमच्या नाण्यात व्यवहार होता कामा नये. भारताने ऐकलंय का? नाही. भारत म्हणतो ज्यांच्या ज्यांच्याशी ट्रेड डील झालेला आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे लोकल करन्सी मध्ये आम्ही व्यवहार करू. म्हणजे त्याला त्याची करन्सी मिळेल, मला माझे चलन मिळेल. म्हणजे डॉलर ऐकला का आपण? डॉलर नाही ऐकला. बरोबर आहे. तुम्हाला रुपयामध्ये जे जे काही मिळू शकतंय ते ते तुम्ही करायला बघता. आज तुमची युपीआय सिस्टीम जी आहे ती सिस्टीम जवळजवळ 30 देशांनी घेतलेली आहे आणि 40 देशामध्ये पायलट रन चालू आहे. आणखी 40 देश वेटिंग लिस्ट वरती आहेत. लक्षात घ्या. म्हणजे एकूण जगामध्ये जर का 170-180 साधारण युनिट्स जर का धरलीत तुम्ही, तर त्यातले किती आले आज तुमच्याकडे युपीआय साठी, विचार करा. त्यामुळे तुमचा जो देश आहे तो पूर्णपणे ह्या सगळ्या लहरी कारभाराचा जो फटका बसू शकतो त्याच्यातून तुम्ही बाहेर काढलेला आहे. म्हणून आलेलं संकट हीच आपली सुवर्ण संधी आहे असं मानणारा पंतप्रधान आज भारतामध्ये आहे. ट्रम्पनी जे जे काय केलं त्याच्यामुळे आपल्या समोर सुद्धा एक प्रकारे क्लॅरिटी आली, स्पष्टता आली की नेमकं काय करायला पाहिजे. आपल्याला जे धोरणाचं स्वातंत्र्य पाहिजे होतं ते स्वातंत्र्य मिळालं. मी क्लायमेट चेंजचा उल्लेख केला. त्या क्लायमेट चेंजचा
तोटा कोणाला होत होता? गरीब देशांना होत होता तोटा. कारण ते तर विकसित देश आहेत. ते प्रदूषण करतच नाहीत आणि ते आपल्याला सांगत होते, की तुम्ही प्रदूषण थांबवा. तेव्हा भारत काय आर्ग्यू करत होता? भारत म्हणत होता, की "अहो, आम्हाला विकसित तर होऊ द्या. मग आम्ही सगळे प्रदूषणाचे नियम लावतो. तोपर्यंत तुम्ही धीर धरा." धीर धरायला तयार नव्हते. लक्षात घ्या. अशा प्रकारे जी गळचेपी चाललेली होती, ती सगळी गळचेपी आज बंद पडलेली आहे. कारण ट्रम्पनीच मुळात या सगळ्या सिस्टम्स उधळून लावलेल्या आहेत आणि ते उधळून लावायचं, डिसरप्शन आणायचं जे काम झालंय, त्याच्यातून नकळत अकल्पितपणे भारतापर्यंत जे फायदे येऊन पोहोचले, दुसरा कुठला देश दाखवा मला तुम्ही जगामध्ये, की जो आज इतक्या कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने या संकटाच्या समोर सामोरा जाताना दिसतोय. एक रशिया सोडला तर. आणि रशिया सुद्धा थोडासा डळमळीत अशासाठी आहे, कारण ते युद्धामध्ये गुंतलेले आहेत. मोदींनी दुसरं काम केलं, की ते कुठल्याही युद्धाच्या आमिषाच्या मागे धावले नाहीत. कारण त्यांना माहिती आहे, हे सापळे रचणार आणि आपण एकदा त्यामध्ये पडलो, की बाहेर येऊ शकणार नाही. या पलीकडे जाऊन काही तज्ञ हे भारत आणि अमेरिका ह्यांच्यामध्ये जे काही गुप्त समझोते आहेत, त्या समझोत्यामुळे भारताला काय-काय फायदे मिळाले आणि ते ट्रम्पनी थांबवलेले नाहीत, याविषयी सुद्धा भाष्य करतात. परंतु मी आज त्याच्यावर बोलणार नाही. त्या विषयावरती आपण जरूर कधीतरी बोलू, कारण अतिशय महत्वाचे असे ते फायदे आहेत. तेव्हा एक प्रकारे ट्रम्प ही इष्टापत्ती आहे का? ट्रम्प यांचं डिसरप्शनचं जे पॉलिसी आहे, व्यत्यय आणायचं धोरण, ते धोरण भारताला फायद्यात पडलंय का? तुमच्या झोळीमध्ये खूप मोठा लाभ टाकून गेलाय का? हा प्रश्न आपण आज विचारतोय. कदाचित आणखी 10 वर्षांनी त्याचं स्पष्ट उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि तेव्हा तुम्हाला मोदींच्या नेतृत्वाची किंमत कळणार आहे. तेव्हा आपल्याला कळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल, तर ही लिंक शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. लक्षात ठेवा, लाईक्स जे आहेत ना, ते 10% पर्यंत आहेत. कदाचित इतरांपेक्षा कमी असतील. तर ते लाईक्स वाढू देत तुमचे. तुम्हाला विनंती करते मी. चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं, तर त्याचा विस्तार व्हायला जास्त मदत होते आणि सहकार्य जे आहे ते असं चालू राहू द्यात म्हणून विनंती करते. नमस्कार.